बीडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज डीपीडीसीची बैठक. पालकमंत्री अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंसह जिल्ह्यातले सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांकडे टोलवला. दमानी यांनी दिलेली मुंडेंबाबतची कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीत केलं स्पष्ट. सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून मनोज जरांगे आज दुपारी उपोषण मागे घेणार, तर इथून पुढे उपोषणाची लढाई बंद करण्याची शक्यता. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये मनसेचा मेळावा. विधानसभेतल्या पराभवानंतर पहिलाच मनसेचा मेळावा. राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट. एकमेकांशी हसत खेळत गप्पा. ठाकरेंसमोरच मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये युतीची चर्चा. पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचा 11 दिवसांपासून शोध सुरू. आतापर्यंत 4 जणांना अटक. धोडींच्या अपहरणात 3 वाहनांचा वापर झाल्याचा पोलिसांना संशय. समृद्धी महामार्गावर अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव का? उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा MSRDCला सवाल. भंडाऱ्याच्या कौलेवाड्यात वाघाने महिलेला ठार केल्यानंतर जमाव संतप्त. वनाधिकाऱ्यासह 10 ते 15 कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांची मारहाण. फॉरेस्टच्या वाहनांची तोडफोड. परिसरात तणाव. पुण्यातील वाढत्या जीबीएस प्रादुर्भावावर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक. नांदेड गावातल्या दूषित पाण्याच्या विहिरीला सकाळी भेट देऊन करणार पाहणी. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात जीबीएस संशयित महिलेचा मृत्यू. राज्यातील संशयित जीबीएस बळींचा आकडा 2 वर, तर पुण्यातल्या जीबीएस संशयितांची संख्या 127. पुण्यामधील भारत इंग्लंड T20 सामन्यावर जीबीएसचा सावट. प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून विविध उपाययोजना. लॉन आणि वापरासाठी शुद्ध पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.